नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत 12वी कॉमर्समधील अकाउंट विषययुक्त टॉपिक नंबर 9 अभ्यासतोय, अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. याच्यामध्ये आपण कॅश फ्लो स्टेटमेंट अभ्यासतो. लास्ट व्हिडिओमध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आपण कॅश फ्लो स्टेटमेंटचा अभ्यासला होता. आता सेकंड प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट एक्झाम्पल समजून घेऊया काय सांगितले ते आणि त्यानंतर ते काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. बघा, त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी लॅबिलिटीज दिलेल्या आहेत 1 एप्रिल 2018 आणि 31 मार्च 2019. म्हणजे हा जो बॅलन्स आहे तो आपल्याला ओपनिंगचा बॅलन्स दिलेला आहे आणि हा जो आहे हा क्लोजिंगचा बॅलन्स दिलेला आहे. तर या ठिकाणी बघा, कोणाची बॅलन्स शीट आहे, मिस्टर आनंद 1 एप्रिल आणि 31 मार्च दिलेला आणि प्रिपेअर कॅश फ्लो म्हटलेलं. स्टॉक बघा, आता त्या कॅपिटल दिलेले 1,48,000, ओपनिंगला 1,49,000, क्लोजिंग सन्ड्री क्रेडिटर्स 36, इथे 41. म्हणजे करंट लॅबिलिटी मध्ये बघा या ठिकाणी वाढ झालेली करंट लॅबिलिटी मध्ये. आणि लॉंग टर्म लोन इथं 30 दिसतंय आणि इथं 45 दिसतंय. इकडं स्टॉक 25 आहे, 22 आहे. बघा करंट असेट मध्ये काय झालेली, कमी झाली. डेटर्स 35 आहे तर 38 आहे, हा इतर करंट असेट वाढलेली. कॅश बघा 4 आहे आणि 3,600. बिल्डिंग 50,000 आहे, 55,000 आहे. मशिनरी 80,000 आहे, 86,000 आहे. आणि लँड 20,000 आणि 30,000. आणि आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट बनवायचं आहे. फर्स्ट आपण कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज बघणार. त्याच्यामध्ये आपण काय म्हणणार आहोत की प्रॉफिट फॉर द इयर. आता प्रॉफिट फॉर द इयर बघा या ठिकाणी 1,49,000 आणि 1,48,000. आता 1,49,000 मधून 1,48,000 गेले तर प्रॉफिट फॉर द इयर किती येणार आहे, 1,00,000 येणार आहे. आता सर हे 1,49,000 आणि 1,48,000 सर तुम्ही कुठून घेतले, तर हे जे कॅपिटल आहे ना, कॅपिटल 1,48,000 ओपनिंगचं आणि 1,49,000 क्लोजिंगचं, यांची वजाबाकी केली आणि ते आपल्याला 1,000 रुपये आलेले आहेत. देन आफ्टर ऍड डिक्रीज इन करंट असेट. आता करंट असेट कोणती बघा, या ठिकाणी आपल्याला स्टॉक एक करंट असेट आहे आणि डेटर्स एक करंट असेट आहे. तर स्टॉक मध्ये काय झालेलं आहे, कमी झाले. 25,000चं 22,000 झाले. म्हणजे कितीने कमी झाले ते, सर त्या ठिकाणी ते 3,000 रुपयाने कमी झालेले. मग हे 3,000 रुपये काय केले त्या ठिकाणी ऍड केलेले. आणि इन्क्रीज इन करंट लॅबिलिटी. आता करंट लॅबिलिटी बघा काय आहे, सन्ड्री क्रेडिटर्स आहेत. इथं आहेत 36,000 आणि इथं आहेत 41,000. म्हणजे टोटल वाढले कितीने, सर 5,000 आणि करंट लॅबिलिटी वाढलेले आहेत. मग त्यांनी या ठिकाणी हे 5,000 रुपये घेतलेले आहेत. मग 1 + 3 + 5 अशी टोटल याची आलेली 9,000. आणि याच्यामधून लेस म्हणले त्यांनी इन्क्रीज इन करंट असेट. आता करंट असेट कोणती इन्क्रीज झालेली आहे, तर बघा या ठिकाणी जे डेटर्स होते इथं 35,000 आणि इथं 38,400. म्हणजे थोडक्यात 3,400 ने वाढलेले. ते काय केलेले त्यांनी, लेस केलेले इन्क्रीज इन करंट असेट 3,400. मग या 9,000 3,400 जर वजा केले तर तुम्हाला 5,600 रुपये भेटणार आहे. आणि त्यालाच तुम्ही म्हणणार की कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज. किती झालेली आहे, 5,600 कॅश ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज पासून झालेली आहे. फॉर्मॅट फक्त पाठ ठेवायचा आहे, त्या फॉर्मॅट नुसार जायचं. नेक्स्ट बी हेडिंग देणार आपण कॅश फ्रॉम द इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी. आता इन्व्हेस्ट काय काय केलं पहा. ह्याच्यामध्ये त्यांनी बघा या ठिकाणी परचेस ऑफ लँड. आता इथं फिक्स असेट आहे लँड, आणि लँड परचेस का म्हटलं ते लक्षात घ्या. तर आता इथं बघा लँड जे आहे इथं 20,000ची आणि इथं 10,000ची. म्हणजे वाढलेली आहे 30,000ची, वाढलेली आहे 10,000. आणि कशी वाढेल लँड 10,000 जर तुम्ही परचेस केली तरच वाढेल. म्हणून त्यांनी या ठिकाणी ही जी परचेस ऑफ लँड 10,000 जे घेतलेले, कुठून घेतले ते लक्षात घ्या. लँडच्या व्हॅल्यूमध्ये इन्क्रीज झाला. म्हणजे जर तुम्ही तुमची फिक्स असेट जर वाढत असेल तर 100% ती परचेस केलेली. त्याच्यानंतर परचेस ऑफ मशिनरी बघा, आता लँड जशी वाढली तसं मशिनरीची व्हॅल्यू बघा, इथं 80 आणि इथं 86. ही सुद्धा 6,000 काय झालेली, वाढलेली. ती सुद्धा परचेस केली. मग ती सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत, परचेस ऑफ बिल्डिंग 6,000. त्याच्यानंतर त्यांनी बघा या ठिकाणी की नेट कॅश यूज इन इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी. आता कसं काढले, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी मध्ये नेट कॅश यूज असणार आहे. तर नाही सॉरी, हे परचेस ऑफ लँड, परचेस ऑफ मशिनरी आणि परचेस ऑफ बिल्डिंग एक घ्यायचं राहिले बघा. आता परचेस ऑफ बिल्डिंग जे असणार आहे, बिल्डिंग इथं 50 आहे आणि इथं 55 झाले. हे सुद्धा 5,000 वाढलेलं आहे. मग टोटल इथं ते 5,000 रुपये आपण परचेस ऑफ बिल्डिंग म्हणून घेतलेले आहेत. मग 10 + 6 + 5 असे टोटल 21,000 रुपये आउटरला घेऊन त्याला कॅश यूज फॉर इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी. म्हणजे फिक्स असेट मध्ये जर वाढ झाली तर इन्व्हेस्टमेंट केली असं समजून
घ्यायचं, तर ते त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि नेक्स्ट त्यांनी नंबर सीचं हेडिंग दिलंय कॅश फ्रॉम द फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी, म्हणजे तुम्ही लोन वगैरे काही घेतले का, तर बॉरोईंग लोन फ्रॉम लॉंग टर्म लोन. मग लॉंग टर्म लोन कोणतं, तर इथं बघा त्यांनी काय सांगितलंय बघा की लॉंग टर्म लोन दिलेलं आहे. पहिल्या वर्षी किती दिलेले आहे, 30,000 आणि दुसऱ्या वर्षी 45. म्हणजे थोडक्यात तुम्ही या वर्षात 15,000 रुपये एक्स्ट्रा लोन काय केलेले घेतलेलं आहे, म्हणून ते बॉरोइंग लोन फ्रॉम लॉंग टर्म लोन म्हटले 15,000 रुपये. त्याच्यामध्ये नेट कॅश फ्रॉम फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज किती लिहिलं आपण, तेवढंच 15,000 रुपये लिहून टाकलं. आणि नंतर आपल्याला काय या ठिकाणी बघा, नेट डिक्रीज इन कॅश अँड कॅश इक्वलंट, म्हणजे ए प्लस सी मायनस बी म्हटलेले त्यांनी. ए प्लस सी म्हणजे काय की आता बघा या ठिकाणी ए ची अमाऊंट 5,600 आणि सी ची अमाऊंट आहे 15,000. मग त्यांनी केले 5,600 प्लस 15,000 आणि मायनस बी ची अमाऊंट आहे बघा या ठिकाणी 21,000 रुपये. तर ते मायनस मध्ये 400 रुपये येणार आहेत. आणि कॅश अँड कॅश इक्वलंट बिगिनिंग पिरियड, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याकडे कॅश किती होती ते त्यांनी लिहून घेतलेलं बघा. वर्षाच्या सुरुवातीला कॅशचा जो बॅलन्स होता तो आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे 4,000 रुपये. तो घेतला आणि वर्षाच्या शेवटी 3,600 आहे, तर तोच लिहिलाय 4,000 आणि 3,600. अशा पद्धतीने हे कॅश फ्लो स्टेटमेंट आपण समजून घेतलेलं आहे. ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम दिला जातो, सोपं आहे. 2 पिरियडचा प्रॉब्लेम दिला होता, अवघड असं काही नाही. आय होप तुम्हाला क्लिअर झालेला असेल. समजलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.